महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। संकटाच्या रणरणत्या उन्हातही अस्तित्व जपण्याचा संदेश। उरणमधील द्रोणागिरीत बहवा वृक्षाच्या पिवळ्या धम्म घोसांचा सुवर्ण सोहळा। परिस्थिती कितीही प्रतिकूल असली आणि संकटाचे ऊन कितीही चटके देणारे असले तरी जो पाय रोवून उभा राहतो तोच खऱ्या अर्थाने बहरतो। हेच जणू उरणमधील द्रोणागिरी परिसरातील बहावाची झाडे आपल्या अस्तित्वातून दाखवून देत आहेत। सध्या उन्हाचा पारा चढलेला असताना द्रोणागिरीतील अंतर्गत शांत रस्त्यांवर निसर्गाची एक अनोखी किमया पाहायला मिळत आहे। या रस्त्याच्या कडेला असलेल्या बहाव्याची झाडे सध्या पिवळ्या धम्म फुलांनी पूर्णपणे न्हाऊन निघाली आहेत। विशेष म्हणजे ही फुले जमिनीवर गळून पडण्यापेक्षा झाडावरच राहून अधिक शोभा वाढवत आहेत। या झाडांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे फांदीवरून खाली लटकणारे फुलांचे मोठीच्या मोठे हे घोस। वरपासून खालपर्यंत हे पिवळे घोस एखाद्या झुंबरासारखे लटकत आहेत। हे दृश्य इतके मोहक दिसत आहे की द्रोणागिरीच्या अंतर्गत रस्त्यांवरून संध्याकाळी चालणाऱ्या नागरिकांना हे नेत्रसुख उन्हाचा थकवा विसरायला लावत आहे। रहदारी कमी असलेल्या या भागात निसर्गाचे हे रूप अधिकच खुलून दिसत असून चालणाऱ्यांना सुखद गारवा मिळत आहे। रणरणत्या उन्हात जिथे पाणी आटते आणि इतर झाडेही सुकतात तिथे हे बहाव्याचे झाड मात्र डौलाने उभे राहून फुलांची उधळण करते। झाडावर घट्ट टिकून असलेले फुलांचे घोष हे जणू काही संदेश देत आहेत की कठीण परिस्थितीतही आपण आपले सौंदर्य आणि अस्तित्व टिकवून ठेवू शकतो। ज्याप्रमाणे हा बहावा उन्हाच्या झळा सोसूनही झाडावरच आपल्या फुलांचा डोलारा सावरून धरतो, तसेच मानवी जीवनही संघर्षाने भरलेले असते। आयुष्यात कितीही कठीण काळ आला तरी डगमगून न जाता बहाव्यासारखे घट्ट पाय रोवून उभे राहिलं आणि आपला आनंद जपला तर जगणं अधिक सुंदर होतं। हाच सकारात्मक संदेश या पिवळ्या धम्म फुलांच्या रूपाने आज द्रोणागिरीमधील रहिवाशांना पाहायला मिळत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, द्रोणागिरी, उरण।